लाडक्या बहिणींना एक कार्यक्रम केलेला आहे, कसं पाहता? मला वाटतं आज आपण पाहतो आम्हाला सुरक्षित बहीण हवी आहे. लाडकी बहीण आपण हे पाहायला लागलेलो आहे की 10 वर्षापूर्वी 15 लाखाबद्दल जे बोलत होते ते तर 1500वर आलेले आहेत. आणि एवढी तफावत कशी झाली? 10 वर्षात एवढा फरक कसा पडला? आणि म्हणून मी सांगतो हे परत परत की ही फसवणारी योजना आहे. लाडकी बहीण आहे ते आम्ही वाढीव देऊ आमच्या सरकारनंतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सुरक्षित बहीण पण चाहतो आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला राष्ट्रपती महोदयांकडून शक्ती कायदा हा पारित करून हवा आहे. बरं, तुमचं ट्विट आहे, सरकारचा विषय हार्डे, सरकारकडे क्रेडिटचं कार्ड आहे, याचं काय अर्थ नेमकं? तर सर पुण्यामध्ये एका पोलिसांनी पुण्यामध्ये पोलीस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय सातत्याने, मुलींचा प्रश्न पुण्यामध्ये आपण पाहताय गेले 2 वर्ष कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच आणि पर्यावरणाचा देखील प्रश्न मोठा. आता मला वाटतं आज तिसऱ्यांदा या महिन्यात पूर आलेला आहे पुण्यामध्ये. भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये आणि साधारणपणे लक्ष नाही आहे सरकारचं असं वाटायला लागलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.